खंत आयुष्यभर राहिली असती माझ्या मनामध्ये तर मी ठरवलं होतं मी ज्या कोणत्या कॉलेजमध्ये जाईल मी एनसीसी जॉईन करणार आणि आयुष्यात एक वेळा रिपब्लिक डेचा मार्च करून येणार. 94 मध्ये मार्च केला मी, रिपब्लिक डे कॅम्प केला. तर एक कल होता की मिलिटरीमध्ये आर्मी जॉईन करायची की एअरफोर्स जॉईन करायची की काय करायचं हा पण होता. तुम्ही एनसीसी मध्ये वगैरे पण होता तेव्हा? बिलकुल. तुम्ही आरडी परेडला वगैरे पण गेला होता. एक रिपब्लिक डे परेड असेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर काय त्या आरडी परेडचा काय अनुभव होता? काय झालं, मी ज्या वेळेला शाळेत होती अमरावतीला होली क्रॉस मध्ये, त्यावेळेला मी प्री आरडी पर्यंत गेली होती 9वी. ओके. कारण आरडी परेड प्रेस्टिजियस. प्री आरडी मध्ये मला ते खंत राहिली की प्री आरडी मध्ये मी रिजेक्ट झाली. बरं. तर मग ती खंत आयुष्यभर राहिली असती माझ्या मनामध्ये तर मी ठरवलं होतं मी ज्या कोणत्या कॉलेजमध्ये जाईल मी एनसीसी जॉईन करणार आणि आयुष्यात एक वेळा रिपब्लिक डेचा मार्च करून येणार. केला मार्च? मी मार्च केला रिपब्लिक डेचा. किती सालची गोष्ट आहे? जनपथवर मार्च केला मी 94 मध्ये केला. बरं. ओके. मी 94 मध्ये मार्च केला मी, रिपब्लिक डे कॅम्प केला मी, ऑल इंडिया बेसिक लीडरशिप कॅम्प केले मी. फायरिंगमध्ये माझ्याजवळ गोल्ड मेडल्स आहेत. ओके. मग विंटर मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प्स नाशिकचे जे होते तेही केले. तिथे मी बेस्ट रामदंडी म्हणून मला ओळखलं जायचं. त्याच्यामध्ये पण मला गोल्ड मेडल्स आणि सगळे काही ट्रॉफीज मिळाले होते. तर एक कल होता की मिलिटरीमध्ये आर्मी जॉईन करायची की एअरफोर्स जॉईन करायची की काय करायचं हा पण होता. तर एसएसबीची परीक्षा वगैरे सगळे दिलेले होते मी एमपीएससीच्या पण एक्झाम्स दिलेले होते. पण असं झालं की आता सगळंच एकदम काही होऊ नाही शकलं. आमचे वडील अतिशय कडक होते, खूप डिसिप्लिन त्यांना आवडायची आणि खूप चॉईसेस आमच्यापाशी नसायच्या. आम्ही एक्सप्रेस करायचा प्रयत्न करायचो की हे करतो ते करतो, पण त्यांनी म्हटलं ती पूर्व दिशा असं आम्ही ठरवून टाकायचो. तर एक दिवस त्यांनी म्हटलं की आता लग्न करायचंय बेटा तुमचं. म्हटलं ठीक आहे. मग लग्न केलं. अच्छा. तुम्ही निवड केली का वडिलांनी ठरवलं? नाही, वडिलांनीच ठरवलं माझं लग्न. पण तुम्ही फर्ग्युसन मध्ये कॉलेज असताना बाकी असं तेव्हा काही युथ मुलं जी काही करतात त्या पद्धतीचं काही झालं नाही का? समजा कुणी पुणेरी वगैरे नाही सापडला का? कोणी नाही, काही नाही. डिसिप्लिन अतिशय महत्वाची होती आमच्या वडिलांना आणि वेळही नाही मिळायचा. कारण त्यावेळेला मी एनसीसी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दोन्हीचे अभ्यास पण राहायचा. एनसीसीचं हेक्टिक असायचं खूप. रिपब्लिक डे कॅम्प आणि बेसिक लिडरशिप कॅम्प जे होते ते फार पुण्यात. तेव्हा आवडीची ठिकाणं कोणती होती? कधी फिरलात पुण्यात तुम्ही? नाही, फार जास्त नाही मी फिरायची. एक तर आमची फर्ग्युसनची टेकडी होती, तिथं आम्ही रोज सकाळी वॉकिंगला जायचो. IMDRच्या टपरीवर चहा खूप प्यायचं, वडापाव खूप आवडायचा. कधी गेला तिथे? हो, फर्ग्युसनला जाऊन आले मी मंत्री झाल्यावर. चहाच्या टपरीवर पण? चहाच्या टपरीवर नाही गेलो, पण फर्ग्युसन कॉलेज बिलकुल मंत्री असताना आम्ही फिरलो, छान बोललो सगळ्यांची. आमचे प्रिन्सिपल होते, त्यांनी वसंत वाघ असतील तेव्हा तुम्ही? आम्ही असताना वसंत वाघ सर, वाघ सर तेव्हा प्रिन्सिपल असतील. बरोबर. येस. ओके.